हॅलो फ्रेंड्स, मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज माझ्या घराच्या समोरच्या साईडचं म्हणजे जिथे एंट्रन्स आहे तिथे नेमप्लेट लावलेली आहे मी। तर ते नेमप्लेटचं इथे ना खूप खराब झालेलं होतं। जवळपास माझं आता घर घेऊन 5 वर्ष झाली आणि 5 वर्षापासून मी त्या नेमप्लेटच्या तिथे काहीही रिनोव्हेशन केलेलं नव्हतं। ते स्टिकर वगैरे चिपकवलेले ते थोडेसे ऑनलाईन आणलेले आणि एक व्हाईट कलरचा बोर्ड आहे म्हणजे ब्लॉक जो आहे तो बनवून घेतलेला होता फर्निचरच्या याच्यात आणि त्याच्यावरती ती नेमप्लेट चिपकवलेली होती। तर आज मी म्हटलं चला की आज थोडंसं त्याला रिनोव्हेट करूया। एंट्रन्स आहे, एंट्रन्स जेवढा छान आणि सुंदर असेल, आय कॅचिंग असेल तेवढंच घर पण छान दिसायला लागतं नाही का। तर एंट्रन्सवरच तुमच्या घराचा खरं तर एक हे कळतो की तुमचं घर आतमध्ये किती छान असेल, प्रेसियस असेल ते। तर मी स्मार्ट बाजारमध्ये आदित्यचे टी शर्ट घ्यायला गेलेले होते, तर तिथे मला खूप सुंदर असं वॉलपेपर मिळाला फक्त 99 रुपीजमध्ये। हां, तर मग मी 99 रुपीजमध्ये मिळालेलं ते वॉलपेपर जे आहे ते घेऊन आली। अतिशय सुंदर, खूप बारीक डिझाईनचं म्हणजे जे मला हवं होतं, जसं माझ्या मनासारखं जे कलर कॉम्बिनेशन मला हवं होतं सेम तसंच मिळालं आणि मग ते मी घेऊन आले। तर पहिली गोष्ट तर मी काय केलेली आहे, ते सगळे जे ब्लॉक होता मागचा बाहेरचा तर त्याचं पूर्ण मेजरमेंट घेऊन घेतलं की जेवढे जेवढे मेजरमेंट होते तर उंची मोजून घेतली, लांबी रुंदी आणि ते छोटे छोटे पीसेस जे आहेत ते कट करून घेतले। काय असतं, हे वॉलपेपर तेव्हाच चांगले दिसतात जेव्हा तुम्ही ते प्रॉपर चिपकवतात किंवा प्रॉपर त्याचं मेजरमेंट घेऊन जर तुम्ही लावतात तेव्हाच ते चांगलं होतं। नाहीतर अन्यथा जर तुम्ही पूर्ण वॉलपेपर अखंड लावायचा विचार केला तर ते सुरकुत्या पडतात, त्याला बबल्स येऊन जातात, रिंकल्स येऊन जातात आणि ती फिनिशिंग अजिबात चांगली नाही दिसत। तर त्याच्यामुळे कधीही वॉलपेपर जेव्हा चिपकवाल ना तेव्हा छोटे छोटे पीसेस करून घ्या, प्रॉपर मेजरमेंट घ्या, मेजरमेंट टेपनी त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि मगच ते चिपकवा। त्याच्याने फिनिशिंग पण खूप सुंदर येते आणि वॉलपेपर पण वेस्ट नाही होत, प्रॉपर व्यवस्थित बसतो पण। तर एक साईड जी आहे ती माझी चिपकून झालेली होती वॉलपेपरची आणि आता ही जी आहे ती दुसरी साईड, त्यालाही मी आता इथे चिपकवायला घेतलेलं आहे। आणि आता तसं बघायला गेलं ना तर वॉलपेपर्स जे आहेत ना ते अतिशय चांगलं काम करतात। म्हणजे फर्निचर असेल, किचन ट्रॉल्याज असतील, म्हणजे कशावर पण तुम्ही ते अप्लाय करू शकतात। म्हणजे जुने फर्निचर असतील, आपल्या घरी आता लोखंडी कपाटं वगैरे यायची बरेच जणांच्या, तर त्या कपाटांना पण जर तुम्ही असे ते वॉलपेपर वगैरे चिपकवले ना तर इतके सुंदर दिसतात ना ते कपाट। काही लोक तर आता म्हणजे मी जेव्हा रिव्ह्यू बघते ना ऑनलाईन ह्या वॉलपेपर्सचे तर तेव्हा ते फ्रीजला पण चिपकवलेले असतात, कपाटांना चिपकवलेले असतात, उडनचे काही कब्बड असतील जे खराब झालेले आहेत, सनमायका चेंज करायचा नाही आहे तर त्याच्यावर पण हे वॉलपेपर तुम्ही चिपकू शकतात। म्हणजे खूप सारे युजेस आहेत त्या वॉलपेपरचे आणि अगदी इझी टू अप्लाय आहे। ठीक आहे, थोडासा वेळ लागतो, केअरफुली जेव्हा तुम्ही काम करतात, प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला पाहिजे असेल तर साधारणतः एखादा तास वेळ लागून जाईल। आता मला हे काम करायला जवळपास 1 तास वेळ लागला, कारण की मी प्रॉपर मेजरमेंट घेऊन छोटे छोटे तुकडे करून मग ते चिपकवायला घेतलेलं आहे। पण मग ते फायनली इतकं सुंदर झालेलं आहे ना, फक्त 99 रुपयामध्ये अतिशय सुंदर असं मला डोअर जो आहे, जे एंट्रन्स जे आहे ते माझं अतिशय छान मिळालेलं आहे। तर माझं हे जे रिनोव्हेशन आहे ना ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि 99 रुपीजमध्येच हे